सार्थश्री दासबोध दशक 19वा समास 10वा विवेक लक्षण निरूपण. लोकांना जागृत करून त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी श्री समर्थांचा महंत लोकसमुदाय निर्माण करतो. लोकांमध्ये माणसांच्या तऱ्हा अनेक असल्याने समूहाचे नेतृत्व करणाऱ्या महंताला सरसगट वागून चालत नाही. कार्य चांगले घडून येण्यासाठी त्याला अनेक युक्त्या प्रयुक्त्या वापराव्या लागतात. त्या वापरून कार्य करणे म्हणजे महंतांचे राजकारण होय. महंतांच्या राजकारणाचा म्हणजे त्यांच्या कार्यपद्धतीचा सारांश या समासात सांगितला आहे. श्री समर्थ बजावतात की महंत स्वतः वैराग्यवान असावा. त्याने आपली उदास वृत्ती कधीही सोडू नये. उपाधीत राहावे लागले तरी त्याने आपले अलिप्तपण गमवू नये. महंताने लोकांना श्रवण मनन शिकवावे व विवेकवान बनवावे. आपल्याला जे जे येते ते ते लोकांना शिकवावे. लोकांना ते चटकन आले नाही तरी त्यांना परोपरीने शिकवावे. अशा रीतीने बहुजन समाज शहाणा करावा. कोणतीही गोष्ट स्वतः आपण करावी आणि मग ती लोकांकडून करून घ्यावी. नवनवीन लोकांना शिकवित असावे. उपाधीला कंटाळू नये. देहाला सुख देऊ नये. पण मीपणाने उपाधीत अडकू नये. जोपर्यंत व्याप सांभाळणे जमेल तोपर्यंत सांभाळावा, नाहीतर तो सोडून चालते व्हावे. कीर्ती व सुख एके ठिकाणी राहू शकत नाही. हा संसार अशाश्वत असल्याने मुळातच नासका आहे. त्यातल्या त्यात तो विवेकाने केला तर त्याची आसक्ती क्षीण होत जाते. सार्थश्री दासबोध दशक 19वा समास 10वा विवेक लक्षण निरूपण. श्रीराम समर्थ. जेथे अखंड नाना चालना तेथे अखंड नाना धारणा. जेथे अखंड राजकारणा मनासी आणीती. लोकसंग्रही महंताच्या भोवती एक प्रकारचे विशिष्ट वातावरण असते. त्यात अध्यात्म, उपासना आणि राजकारण तिन्हीचा समावेश असतो. ज्या ठिकाणी राजकारण करणारा महंत असतो त्या ठिकाणी सतत अनेक विषयांवर विचार विनिमय चालू असतो. तिथे अनेक प्रकारच्या गोष्टी एकाग्रतेने मनात वागवल्या जातात आणि अनेक प्रकारच्या राजकीय समस्यांवर चिंतन चालते. सृष्टीमध्ये उत्तम गुण तितुके चाले निरूपण. निरूपणाविण क्षण रिकामा नाही. जगात जे उत्तम गुण आहेत ते आपण कसे शिकावे याची चर्चा तेथे होते. खरं म्हणजे या गुणांचे वर्णन आणि भगवंताचे निरूपण याशिवाय एक क्षण रिकामा जात नाही. चर्चा आशंका प्रत्युत्तरे, कोण खोटे कोण खरे, नाना वाक्तृत्वे शास्त्राधारे नाना चर्चा. तिथे अनेक शंका काढून त्याचं निरसन केलं जातं. कोण खरं कोण खोटं हे निश्चित केलं जातं. अनेक प्रकारची वक्तव्य ऐकायला मिळतात आणि शास्त्रांचा आधार घेऊन अनेक चर्चा होतात. भक्ती मार्ग विशद कळे, उपासना मार्ग आकळे, ज्ञान विचार निवळे अंतर्यामी. तेथे भक्ती मार्गाचे स्वरूप स्पष्टपणे कळते. उपासना मार्गाचे आकलन होते. माणसाच्या अंतर्यामी ज्ञान स्वरूपाचा विचार संशयरहित होऊन जातो. भगवंताच्या चरणी मीपणा विलीन होऊन देवभक्त एकरूप होणे ही भक्ती. तर मीपणा संपूर्ण विलीन करण्यास करावी लागणारी साधना ही उपासना होय. मीपणा ज्या मनाने क्षीण होत जातो त्या मनाने प्रतिभा उदय पावते. प्रतिभेने स्वरूप आकलन होणे ते ज्ञान होय. वैराग्याची बहु आवडी, उदास वृत्तीची घोडी, उदंड उपाधी तरी सोडी, लगोच नेदी. असे भक्तिज्ञान वैराग्याचे वातावरण निर्माण करणारा महंत स्वतः वागतो कसा ते सांगतात. समाज नेत्याने महंताला वैराग्याची मोठी आवड असते. अलिप्तपणात त्याला मनापासून गोडी वाटते. त्याच्या मागे पुष्कळ भानगडी असतात पण मनाने त्यांना तो चिकटून नसतो.
त्या सोडायच्या म्हटल्या तर तो केव्हाही सोडून देतो. प्रबंधाची पाठांतरे, उत्तरासी संगीत उत्तरे, नेमक बोलता अंतरे, निववी सकळांची. त्याला पुष्कळ साहित्य पाठ असते. प्रश्नांना तो जी उत्तरं देतो ती अगदी व्यवस्थित असतात. त्याच्या अगदी योग्य व नेमक्या बोलण्याने सगळ्यांच्या मनाला शांती मिळते. आवडी लागली बहुजना, तेथे कोणाचे काही चालेना, दळवट पडिला अनुमाना, येईल कैसा. लोकांचे त्याच्यावर फार प्रेम असते, म्हणून त्याच्या पुढे कोणाचे काही चालत नाही. त्याच्या भोवती नेहमी गर्दी असते, पण त्याचे अंतरंग फारच थोड्या लोकांना माहीत असते. त्याच्या आतील अवस्थेची कल्पना फार थोड्यांना असते. उपासना करुनिया पुढे पुरविले पाहिजे चौकडे, भूमंडळी जिकडे तिकडे जाणती तया. तो स्वतः उपासना करतो. उपासनेच्या प्रसारासाठी तो सगळीकडे परिभ्रमण करतो. त्यामुळे जगात जिकडे तिकडे तो माहीत असतो. जाणती परी आढळेना, काय करीतो ते कळेना, नाना देशीचे लोक नाना, येऊनी जाती. लोकांना तो माहीत असला तरी फारसा दृष्टीस पडत नाही. तो काय करतो ते कळत नाही. अनेक देशातील अनेक लोक त्याच्याकडे येऊन जातात. तितुक्यांची अंतरे धरावी, विवेके विचारे भरावी, कडे विकडीची विवरावी अंतःकरणे. लोकांना भेटायला येणाऱ्या अशा सगळ्यांचे अंतःकरण आपले करून घ्यावे. त्याचे अंतरंग विचाराने व विवेकाने भरून टाकावे. त्यांच्यापैकी जे एकांतिक वृत्तीचे असतात त्यांचे अंतःकरण केवळ विवेकाने समतोल बनवावे. किती लोक ते कळेना, किती समुदाय आकळेना, सकळ लोक श्रवण मनना मध्ये घाली. त्याला भेटायला किती लोक येतात त्याची गणती नसते. त्याच्या अनुयायांच्या संख्येची कल्पना येत नाही. पण झाडून सर्वांना तो श्रवण मननाचा मार्ग शिकवतो. त्यांना श्रवण मनन करायला पात्र करतो. फड समजाविसी करणे, गद्यपद्य सांगणे, परांतरासी राखणे सर्व काळ. आपण निर्माण केलेल्या समूहामधील लोकांना त्यांची समजूत घालणं, गद्य व पद्य लिहून घेण्यास सांगणं, सदा सर्व काळ दुसऱ्याची अंतःकरण सांभाळणं, ऐसा त्याचा दंडक, अखंड पाहणे विवेक, सावधा पुढे अविवेक, येईल कैचा. असा त्याचा नित्यक्रम असल्याने अहोरात्र तो अत्यंत विवेकाने वागतो. असा सावधपणा ठेवून वागल्यामुळे अविवेक त्याच्या जवळ येत नाही. जितुके काही आपणासी ठावे, तितुके हळूहळू शिकवावे, शहाणे करून सोडावे बहुत जन. जितके काही आपल्यापाशी ज्ञान असेल तितके लोकांना हळूहळू धीमेपणाने शिकवावे. अशा रीतीने पुष्कळ लोक शहाणे करावे. परोपरी शिकवणे, आडणुका सांगत जाणे, निवळ करुनी सोडणे निस्पृहासी. जितके काही आपल्याला ज्ञान असेल तितके लोकांना हळूहळू धीमेपणाने शिकवावे. अशा रीतीने पुष्कळ लोक शहाणे करावे. परोपरी शिकवणे, आडणुका सांगत जाणे, निवळ करुनी सोडणे निस्पृहासी. जो निस्पृह आहे आणि महंत होण्यास लायक आहे अशा पुरुषाला तर परोपरीने शिकवावे. अडचणी व अडवणुका सांगत जाव्या आणि त्याला अगदी निसंदेह करून सोडावा. होईल ते आपण करावे, न होता जना करवी करवावे. भगवत भजन राहावे, हा धर्म नव्हे. लोकांविषयी जेवढे होईल तेवढे आपण करावे. आपल्या हातून होत नसेल ते जनतेकडून करून घ्यावे. पण भगवंताचे भजन मागे पडावे, हा काही धर्म नव्हे. आपण करावे करवावे, आपण विवरावे विवरावे, आपण विवरावे विवरवावे, आपण धरावे धरवावे भजन मार्गासी. आपण स्वतः करावं, इतरांकडून करवून घ्यावं. आपण विवेक करावा आणि इतरांकडून करवून घ्यावा. आपण भक्ती मार्ग धरावा आणि इतरांना धरायला लावावा. जुन्या लोकांचा कंटाळा आला तरी नूतन प्रांत पाहिजे धरीला.
जितुके होईल तितक्याला आळस करू नये. जुन्या लोकांना त्यांचा जर कंटाळा आला तर नवीन प्रांतामध्ये जाऊन महंती करावी. तेथे आपल्याकडून जेवढे होणे शक्य असेल तेवढे करावे. त्या बाबतीत आळस करू नये. देहाचा अभ्यास बुडाला म्हणजे महंत बुडाला. लागवेगे नूतन लोकाला शहाणे करावे. देहाचा अभ्यास बुडला की महंत बुडला असे समजावे. म्हणून शक्य तितक्या लगबगीने नवीन लोकांना शहाणे करावे. महंताने आपल्या देहाला सेवेमध्ये सारखा राबवला पाहिजे. तो आळसावला की संबंध लोकसमूह आळसावतो. त्याने उपासना ढिली पाडली व कार्याचा त्यामुळे नाश होतो. उपाधीत सापडू नये, उपाधीस कंटाळू नये, निसुगपण कामा नये, कोणे एके विषयी. महंताने उपाधीत सापडू नये, तिच्यात अडकू नये हे खरं, पण त्याने उपाधीला कंटाळू नये हेही तितकंच खरं. कोणत्याही कामाबद्दल त्याने आळस दाखवता कामा नये. काम नाचणार नाचते, आपण वेळे उगेच पाहते, आळसी हृदय शून्यते, काये करू जाणे. आळशीपणा केल्याने कार्याचा नाश व्हायचा तो होतोच. वेडेपणाने हा त्याच्याकडे उगीच पाहत राहतो. हृदय शून्य व आळशी असा तो त्या बाबतीत काही करू शकत नाही. धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला, नाना बुद्धी शक्ताला म्हणून शिकवाव्या. शेवटी महंताला सर्वसाधारण मार्गदर्शन केले आहे. महंताचे जीवन म्हणजे धकाधकीचा व्यवहार आहे. देहाने पण विशेषतः मनाने व वृत्तीने जो अशक्त आहे त्याला तो व्यवहार निभत नाही. म्हणून जो शरीराने व मनाने बलवान आहे त्याला नाना प्रकारच्या युक्त्या, नाना प्रकारचे विचार आणि नाना प्रकारचे कौशल्य शिकवावे. व्याप होईल तो राहावे, व्याप राहता उठून जावे, आनंद रूप फिरावे कोठे तरी. कार्याचा व्याप जोपर्यंत आपण सांभाळू शकतो तोपर्यंत लोकसमुदायात राहावे. ते अशक्य झाले की तेथून उठून चालते व्हावे. मग आनंदाने कोठेतरी परिभ्रमण करीत फिरावे. उपाधीपासून सुटला तो निस्पृहपणे बळावला, जिकडे अनुकूल तिकडे चालला सावकाश. जो उपाधीतून मोकळा होतो त्याची निस्पृहता मजबूत होते. मग त्याला ज्या ठिकाणी अनुकूल परिस्थिती असेल तेथे तो स्वस्थपणे जाऊ शकतो. कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, केल्याविण काहीच नाही कोठे तरी. कीर्ती पाहिजे असेल तर सुखासीनता चालणार नाही, आणि सुखासीनता पाहिजे असेल तर कीर्ती मिळणार नाही. माणूस कोठेही जावो, आपण केल्या वाचून कार्य घडत नाही असे आढळते. एरवी काय राहते, होणार तितके होऊन जाते, प्राणी मात्र अशक्तते पुढे आहे. आपण केले नाही तर कार्य अडून राहते असं नाही. जे होणार असेल ते होऊनच जाते. शक्तिहीन व सामर्थ्यहीन मनुष्य प्राणी मात्र नेहमी निमित्ताला पुढे असतो. आधीच तकवा सोडिला, मध्येच दिवसा सांडिला, तरी संसार हा शेवटला कैसा पावे. संसार करताना आधीच उत्साह सोडला किंवा मध्येच धीर सुटला तर हा संसार शेवटपर्यंत निभावणं कठीण आहे. संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करिता फिका होत जातो. संसार हा मुळातच नासकाय, अशाश्वत आहे. विवेकाच्या बळाने तो व्यवस्थित करावा. असा तो व्यवस्थित केला तरच त्याचा रस कमी होत जातो आणि त्याची आसक्ती क्षीण होत जाते. ऐसा याचा जिनसाना पाहता कळो येते, परंतु धीर सांडवाना कोणी एक. संसाराचा मालमसाला हा असा अशाश्वत आहे. त्याचे नीट निरीक्षण केले की ते मनाला समजते व पटते. हे जरी खरे तरी कोणी धीर सोडू नये. धीर सांडिता काये होते, अवघे सोसावे लागते, नाना बुद्धी नाना मते शहाणा जाणे. इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे
विवेक लक्षण निरूपण नाम समास 10वा दशक 19वा समाप्त. गीर सोडल्याने काही फायदा होत नाही. माणसाला सोसायचे ते सर्व सोसावे लागतेच. नाना प्रकारचे विचार आणि नाना प्रकारची मते शहाणा माणूस जाणतो. समास 10वा समाप्त. दशक 19वा समाप्त.